उद्याचे निकाल आता 21 तारखेला होणार आहे. हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आहे तो निर्णय राज्य निवडणूक आयोग किंवा सरकारला बंधनकारक असतो. शेवटी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आहेत आणि आता खंडपीठाने काउंटिंग थांबवलेली आहे. खरं तर मी वारंवार राज्य निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे निवडणुका पुढे ढकलू नका, कारण नियमात नाही आहे. नियमाचं काय चुकीचं ते काढतात आहे. नियमाचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या. कारण कुठलंच ऑब्जेक्शन नव्हतं, कुणाची ऑब्जेक्शन नव्हतं, कुणी या ठिकाणी म्हटलं नव्हतं की निवडणुका पुढे ढकला. आणि राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलायच्याच होत्या. ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित आहे तेवढ्याच ठिकाणी ढकलायला पाहिजे होत्या. पण सरसकट या पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने अशा निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्या आधारावरच हायकोर्टनी असा निकाल दिला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आतापर्यंतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे की निवडणुका थांबवणे, निवडणुका वाढवणे, निवडणुका त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोळ निर्माण करणे हा काही राज्याला मान्य नाही. सर्वच पक्षाच्या लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि कधीच सर्वपक्षीय बैठक नाही, कुठल्याही पद्धतीचा विचारविनिमय नाही किंवा नियमाचा आधार वेगवेगळ्या पद्धतीने काढून राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीस धरतं असं मला वाटतं. एक प्रकारचं वेठीस धरणं झालं. ज्यांनी इतक्या निवडणुका पायी पायी फिरवून प्रचार केला, प्रसार केला, त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळं सरकारचा याच्यामध्ये काही दोष नसतो, कारण राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घ्यायच्या असतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे. ही कृती योग्य नाही आहे. ज्या नव्या निवडणुका होणार त्या 20 डिसेंबरला होणार आहे, ते अंतर खूप जास्त आहे. काही विनंती करेन का राज्य सरकार की ते अंतर कमी करावं किंवा त्याचा पुनर्विचार करावा? राज्य सरकार जे काही करायचं ते करेलच, पण मी वारंवार त्यांना नियमाची अशी तरतूद आहे, तुम्ही हे चुकीचं करताय. मी त्यांच्याशी कमीत कमी 8 ते 10 वेळा राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली. आम्ही या ठिकाणी पत्रही पाठवले, पण कुठलीच दखल राज्य निवडणूक आयोग घेत नाही. मी सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला 7-8 नियमाचे इंटरप्रिटेशन चुकीचं करतायत, तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करतात आहे. हायकोर्टचे ज्या ठिकाणी किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जिथे पिटिशन पेंडिंग आहे किंवा ज्या सीटची पेंडिंग आहे तेवढंच तुम्ही करा, पण त्यांनी सरसकटच 23 तारखेच्या आधी ज्याचे निकाल लागले त्यांनी ग्राह्य धरलं. बाकी नंतर 25 तारखेपर्यंत लोकांचे काही निकाल आले त्यांनी वगळून टाकलं. शेवटी हा जो घोळ आहे हा प्रचंड मोठा घोळ राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे. आणि आम्ही नियमाने बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकलं नाही. हे मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीने झालं आहे. राज्य निवडणूक आयोगानं हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला पाहिजे, कारण की उद्याच्या निकालाची सगळी तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. ज्या पद्धतीने घोळ घातला राज्य निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे त्यांनी आता पुढे जावं. आता त्यांचीच जबाबदारी आहे, राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी. आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या अजून मोठ्या निवडणुका आहे. हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने संपवावा एकदा, नाहीतर पुन्हा वारंवार आम्ही इतकं त्या ठिकाणी प्रचार प्रसार करायचा आणि आयोगाने एक पत्र काढायचं, निवडणुका ढकलून टाकायच्या, हे काही योग्य नाही आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो, मग खापर कुठेतरी विरोधक राज्य सरकारवर. राज्य सरकारचा काही संबंध नसतो. राज्य सरकारच्या याच्यात निवडणूक आयोगाचा काही संबंध नाही. राज्य निवडणूक आयोग वेगळी स्वायत्त संस्था आहे, ते त्या ठिकाणी निवडणुका घेतात. पण मला असं वाटतं की हा घोळ अनाकलनीय आहे. असा घोळ करू नये राज्य निवडणूक आयोग. जो प्रकार आहे त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवणार आहे अशी माहिती. नाही, ठीक आहे, ते अहवाल मागितलाच पाहिजे. जे काही चुकीचं झालं ते दुरुस्त केलं पाहिजे. राज्याच्या मतदारांना, नागरिकांना वेठीस धरू नये असं मला वाटतं. या पद्धतीनं सरसकट नियम बदलवणे शेवटच्या टोकाला, म्हणजे 24 तासाच्या आत निवडणुका रद्द, 24 तासाच्या आत निवडणुका तुम्ही असं करा. हे काय लावलंय वारंवार राज्य निवडणुका? की आम्ही कायदेशीर सल्ला घेतला, कुठेतरी ज्यांनी सल्ला दिला तो चुकीचा दिला. तर राज्य निवडणूक आयोगाला कोण सल्ला आहे ते माहीत नाही, पण आता आम्ही 25 वर्षापासून निवडणुका लढतो आहे. 30-30 वर्ष झाले. आता मला तर 35 वर्षापासून मी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार झालो आहे. मला कधी असा घोळ दिसला नाही. हा पहिल्यांदा घोळ राज्य निवडणूक आयोग करत आहे.
त्यामुळं तीव्र नाराजी आमची सर्वांची बाळा- या बाबीवर आहे. बाळासाहेब थोरात म्हटले की मंत्रालयातला पिऊन निवडणुकीचा कार्यक्रम आखतो राज्य निवडणूक आयोगामधला, त्याच्यामुळे असे घोळ होत आहेत. नाही, राज्य निवडणूक आयोगात जे जे लोक बसले आहेत त्यांनी दखल घेतली पाहिजे, असं चुकीचं करू नये. आणि ज्यांनी चुकीचं केलं असेल त्यांनी तपासलं पाहिजे, नाहीतर राज्याच्या जनतेची नाराजी ही तीव्र आहे, आमची सर्वांची नाराजी आहे. राज्यात याच्यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं, पहिल्यांदा असं घडलंय. सगळं टाळता येण्यासारखं होतं असं वाटतं आपल्याला. नाही, चुकीचंच केलं आहे ना. तुम्ही नियमाचा चुकीचा अर्थ काढताय, नियमाचा चुकीचा अर्थ काढताय. मी अनेक कलेक्टरशी बोललो, राज्य निवडणूक आयोगाशी बोललो, आमचे तिकडे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो, पण काहीच कोणी ऐकायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की राज्य निवडणूक आयोगामध्ये आम्ही बसल्यानंतर आम्ही वाटेल तसं नियम बदलायचे, वाटेल तसे कायदे बदलायचे, अशा पद्धतीने करणं काही योग्य नाही. पण निर्णय म्हणजे चुकीचा निर्णय, चुकीचं इंटरप्रिटेशन राज्य निवडणूक आयोगाचं आहे, परंतु सरकारवर टीका होते विरोधकांकडून. आमचा का संबंध आहे? राज्य निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे, त्याने घेतलेले निर्णय ते त्यांचे आहेत. आम्हाला वाटतं का 21ला काउंटिंग झालं पाहिजे? आम्हाला तर वाटतं उद्या काउंटिंग झालं पाहिजे. कुणाला वाटतं उद्या 21ला काउंटिंग व्हावं? या राज्यातल्या कुठल्या पक्षाला वाटतं आहे? कुठल्या नेत्याला वाटतं आहे? राज्य निवडणूक आयोगाच्या केलेल्या चुकीमुळं हायकोर्टने या ठिकाणी असे आदेश दिले आहे. त्यामुळं उच्च न्यायालयाने याची नोंद घ्यायला पाहिजे होती राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या चुकीच्या कृतीची. सर हिंदी में जानना चाहेंगे एक कल राज्य में मिनिट मतदान सर, नहीं निलेश राणे म्हटले की काही सेटिंग व्हायची बाकी आहे म्हणून निवडणूकचा निकाल जो आहे तो पुढे ढकललेला आहे. काहीतरी चुकीचं बोलतायत. आम्ही या ठिकाणी संतापलेलो आहे या विषयावर. कसं आहे, किमान प्रत्येक गोष्टीत राजकारण करणं योग्य नाही. सर्व पक्षाची मागणी आहे की ही चुकीच्या निवडणुका समोर गेल्या आहे. काउंटिंग उद्याच व्हावी, सर्व पक्षाच्या मनात असं आहे. कुणाला वाटतं काउंटिंग 21ला व्हावी? सर्वांना वाटतं उद्या व्हावी. सर, निलेश राणे असं म्हणाले आहे की आणखी काही सेटिंग शिल्लक असेल. नाही, त्यांनी जाऊ द्या, ते काय बोलले ते त्याच्यात त्यांच्या बोलण्याला सर, ठीक हिंदी आहे. में जानना चाहेंगे मुंबई हाईकोर्ट ने जो नागपुर खंडपीठ को चुनाव पोस्टपोन किया है. पोस्टपोन किया. नागपुर खंडपीठ ने जो निकाल दिया वो हमको स्वीकार नहीं पड़ेगा, खंडपीठ का अधिकार है. लेकिन जिस प्रकार का निकाल है उस प्रकार राज्य निवडणूक आयोग की गलतियां है. राज्य चुनाव आयोग ने जिस प्रकार से गलतियां की है, चुनाव को 24 घंटे के अंदर पोस्टपोन कर दिया कुछ सीटों का और कुछ नगराध्यक्ष का, यह हमने कभी देखा नहीं राज्य में. हम भी 35 साल 40 साल से चुनाव लड़ते हैं. 97 में मैंने पहला जिला पंचायत चुनाव लड़ा. इस प्रकार की कभी हमने राज्य चुनाव आयोग का इस प्रकार का देखा नहीं. और कुछ भी नियम का वो अपना बैठे बैठे निकालते हैं. तो इस प्रकार से गलतियां करके राज्य की जनता को संभ्रमित करना, राज्य के चुनाव को सामने करना, कुछ भी वक्त के ऊपर कर देना, ये कोई योग्य नहीं है. सब पार्टियां मिलकर रिक्वेस्ट करेंगे राज्य निवडणूक आयोग चुनाव आयोग को बार बार रिक्वेस्ट किया है. मैंने कई बार फोन किया था. सुप्रीम कोर्ट चुनाव आयोग को मैंने कई बार फोन किया है. चुनाव आयोग को कई बार हमने कहा कि आप गलत कर रहे हैं, आप चुनाव सामने मत ढकलिए. जहाँ पे गलतियां है वहाँ, जहाँ पे कोर्ट में केस पेंडिंग है वहाँ करिए, कोई इशू नहीं है. लेकिन कोर्ट ने ऑलरेडी आदेश दे दिए 25 तारीख तक. सारे मैक्सिमम 99% कोर्ट ने डिसीजन दे दिए थे. फिर वहाँ क्या जरूरत है आगे जाने की? जब 25 तारीख को सारे डिसीजन कोर्ट ने दे दिए थे, जो सीट के लिए कोर्ट में केस हुई थी, फिर चुनाव आयोग को सामने जाने की जरूरत क्या थी? चुनाव सामने ढकलने की जरूरत क्या थी? और सामने ढकेला है तो फिर अभी हाईकोर्ट ने ये बोल दिया कि भाई काउंटिंग एक साथ करो, 21 को करो. देखेंगे अभी क्या होता है. इसमें पूरा जो ब्लेम गेम है वो फिर राज्य सरकार पे आ जाता है. राज्य सरकार की क्या गलती है? चुनाव आयोग अलग से संस्था है, वो स्वायत्त संस्था है, उनका अधिकार है. हम तो चुनाव आयोग का जो आता है उससे पालन करते हैं. लेकिन जिस प्रकार का रवैया राज्य निवडणूक आयोग का ये गलत है. इसके लिए उन्होंने गलतियां की है और ये मुझे लगता है कि राज्य निवडणूक आयोग संभ्रमित है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.